वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निजखूण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जये हृदय वसो निठाय तये वडे भाग्य होय ते नमस्कारो नियाता। ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः। ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव निश्चितैः। ऋषिभिः बहुधा गीतम, अनेक ऋषींनी या क्षेत्रासंबंधाने वर्णन केलेलं आहे किंवा आपलं मत त्या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे। हे क्षेत्राचं स्वरूप काय आहे, क्षेत्र कशापासून उत्पन्न झालं, ह्या क्षेत्राचं मालक कोण आहे याविषयी ऋषींनी वर्णन केलेलं आहे। वेदामध्ये असणाऱ्या मंत्रदृष्ट्या ऋषींनी वर्णन केलं। छंदोभी विविधही पृथक, आणि यानंतर अनेक छंदोबद्ध असणारे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्येही याचं वर्णन केलेलं आहे। याशिवाय ब्रह्मसूत्रपदैही च एव, या ठिकाणी ब्रह्मसूत्रामध्ये असणारी जी पदं त्याच्याद्वारा देखील वर्णन केलं आहे। किंवा वेदामध्ये असणारं बृहत्सामसूत्र यामध्ये देखील वर्णन केलेलं आहे। ज्ञानोबारायांनी वेदीचे बृहत्सामसूत्र असे याविषयी म्हटलेलं आहे। आणि या सर्वांनीच ह्या क्षेत्राविषयी वर्णन केलं। बरं, ते वर्णन करणारे कोणी सामान्य नाही तर हेतुमान असणारे पंडित आहेत। हेतुमद्भिः, जे चांगल्या प्रकारच्या युक्ती आपल्याला देऊन आपलं म्हणणं सिद्ध करतात, अशा पांडित्यपूर्ण शैलीनं त्यांनी विवेचन केलेलं आहे। आणि त्याचा विनिश्चितही, त्याचा विनिश्चय म्हणजे त्याचा निर्णय केलेला आहे, अशा प्रकाराने परमात्मा अर्जुनाला सांगत आहेत। आणि याविषयी जेव्हा आपण विचार करतो ह्या जगताच्या उत्पत्तीविषयी किंवा जगताच्या स्थितीविषयी, जगताच्या लयाविषयी, हे सर्व दृश्य प्रपंच म्हणजे हा जगत हा सर्व दृश्य आहे। आणि ह्या दृश्य प्रपंचाविषयी विचार, हे सर्व जगत दिसतं म्हणून त्या जगत आलं कुठून, आलं कसं, राहतं कुठं, शेवटी हे जातं कुठं, याचा विचार केलेला आहे। वास्तविक खरं तर असं आहे की वेदांतशास्त्राच्या दृष्टीनं चिंतनच करायचं झालं किंवा विचार करायचा झाला तर तो फक्त आत्मविचार करायचा आहे। म्हणजे या ठिकाणी दृश्य जगत जे आहे ते दृश्य जगत आपल्याला कधीही सुखाला कारण झालेलं नाही। आपण विचार करायचा तो सुखरूप आत्म्याविषयी विचार करायचा। पण सर्व लोकांना दृश्य खरी अडचण ही येते की आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाचे आघरा करी तसे आडवारा विश्वाभासुजो। आपण आपल्या स्वरूपरूपी घरात आत्मविचारात जायला लागलो की जर आत्मा, श्रुती सांगते सर्वम यद अयम आत्मा, सर्व काय आहे, आत्माच आहे किंवा आत्म्याच्या अतिरिक्त विकल्पो नाही वस्तू, या ठिकाणी द्वैतात्मक जगत म्हणून कोणतीही वस्तू नाही, अशा प्रकारची श्रुती सांगते। आणि नेह नानास्ती किंचन, या ठिकाणी दुसरा कोणताही पदार्थ नाही। एकम एव अद्वितीयम
ब्रह्म एकच आणि त्याच्याशिवाय अद्वितीय दुसरं काहीही नाही. याचाच अर्थ ब्रह्म असं स्वगत सजातीय विजातीय भेदरहित ब्रह्म आहे आणि दुसरं काही नाही. जर काही नाही तर आम्हाला हे जगत दिसतं कसं, अशी शंका येते. वेदांत सिद्धांत सांगतो की नाही. मग जो पदार्थ नाही, वंध्यापत्र नाही तर आम्हाला दिसत नाही, आकाश पुष्प नाही, शशशृंग नाही, तर ते आम्हाला प्रतीतीला पण येत नाही. पण हे जगत प्रतीतीला येतं. म्हणून सामान्य लोकांच्या किंवा अज्ञानी लोकांना प्रतीतीला येणाऱ्या जगताची संगती सांगण्यासाठी सर्वच शास्त्रकार सर्वच दर्शनकार इतकं नाही तर अध्यारोपाच्या भाषेमध्ये वेदाने देखील ह्या जगताचा ह्या क्षेत्राचा स्वीकार करून त्या क्षेत्राविषयी विचार सांगितला. पुढं जाऊन वेदांत सिद्धांताप्रमाणे हे जगत जरी प्रतीतीला येत असलं तरी हे स्वप्नतुल्य आहे. स्वप्नातले पदार्थ प्रतीतीला येतात परंतु ते पदार्थांना स्वतंत्र सत्ता नाही. ते पदार्थ या ठिकाणी मिथ्या आहेत. त्या पदार्थांचं आपल्याला सत्यत्व त्रिकालाबाधितत्व आपल्याला सिद्ध करता येत नाही. मग त्रिकालाबाधित कोण आहे तर ज्या अधिष्ठानावर हा भ्रम होत आहे ते अधिष्ठानच सत्य आहे. अशा प्रकारचा वेद अध्यारोप आणि जगाचा अध्यारोप करतात, दृश्याचा किंवा क्षेत्राचा अध्यारोप करतात, नंतर क्षेत्राचा त्या ठिकाणी बात करतात, अपवाद करतात आणि अध्यारोप अपवादाच्या द्वारा फक्त आपल्या आत्मतत्वाला उर्वरित ठेवतात. ही वेदांताची पद्धती आहे. म्हणून वेदांताची भाषा क्षेत्र कसं उत्पन्न झालं, कुठं राहतं हे सांगण्यात नसून वेदांताची ती भाषा अध्यारोप अपवादाची आहे. कार्य कारण भावच नाही किंवा उत्पत्ती विनाश वेदांताला सांगायचा नाही. परंतु ही भाषा फक्त मुमुक्षूला कळते आणि अनुभूती संपन्न पुरुषांना कळते. कारण काय, ज्यांना खरोखर जे दुःखाने कावलेले आहेत किंवा ज्यांना निरपेक्ष निर्विषय आणि परमानंद किंवा परमशांतीचे जे जिज्ञासू आहेत त्यांनाच हा जो विचार आहे तो विचार त्यांना कळतो, पटतो. ते आपल्या अंगावर ते बांधून घेतात, त्याच्यामध्ये रंगून जातात आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतात. परंतु ज्या लोकांना याच्याविषयी ह्या क्षेत्राविषयी सत्यत्व बुद्धी आहे ते सत्यत्व बुद्धी असणारे लोक ह्या विचारावर जरी वेदांत सिद्धांत ऐकला तरी हा अव्यवहार्य आहे असं त्यांना वाटतं. व्यवहारात किंवा आपल्याला अंगावर हा सिद्धांत बांधून घेता येत नाही असं त्यांना वाटत राहतं आणि त्यामुळं हे अभागी किंवा दुर्दैवी लोक ह्या वेदांत सिद्धांताचा अंगीकार करत नाही किंवा या बोधाला प्राप्त होत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. पण एक गोष्ट मात्र आहे, श्रुती माऊली दयाळू असल्यामुळं त्यांनी आपल्या ह्या जीवाच्या जो काही जगतभ्रम झालेला आहे त्या जगतभ्रमाचा काही काळ अंगीकार केलेला आहे आणि त्याची संगती सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु संगती सांगण्यात तात्पर्य नाही, ही गोष्ट आपण मनोमनी ध्यानात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी का ह्या क्षेत्राविषयी विचार करताना इतके मतभेद आहेत. कोणाचंच कोणाशी, कालच त्यांनी सांगितलं का तोंडीशी तोंडा न पडे, या युक्ती बडबडे त्राय झाली. 63चा आकडा कोणाचाच होत नाही. 6चं आणि 3चं तोंड एका दिशेला आहे असं कधीच होत नाही. 36चा आकडा होतो म्हणजे परत वैर राहते. याचं कारण काय आहे, जर तो पदार्थ मुळातच जर सत्य असता तर तो सत्य सिद्ध झाला असता तर मग सगळ्यांचं एकमतच झालं असतं. परंतु तो पदार्थच मुळात सत्य नसल्यामुळं जसा एखाद्याला रज्जूवर सर्पाचा भास होतो पण सगळ्यांना सर्पाचाच भास होतो असं नाही. एकाला सर्पाचा होतो, एकाला जलधारेचा होतो, एकाला दंड असल्याचा होतो, एकाला जलधारा आहे असं वाटतं, पुष्पमाला आहेत असं पण वाटतं, काहींना जमीन दुभंगलेली आहे, आज भूरेखा आहे अशा प्रकारचं वाटतं. तसं एकच अधिष्ठान सर्व जे जीव आहेत ते त्यांना दर्शन आहे, यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म. ते पाहतात कोणाला, ब्रह्माला. दर्शन आहे ब्रह्माचं आत्म्याचं आणि त्याला काय म्हणतात जग. जसं आपण पाहतो रज्जू आणि त्याला काय म्हणतो सर्प असं म्हणतो, त्याप्रमाणे सर्व आत्मरूप असताना त्या ठिकाणी त्यांना आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान दृढ अपरोक्ष ज्ञान न झाल्यामुळं त्या लोकांना भ्रम होतो आणि त्या अज्ञानाचा परिणाम
म्हणून हे संपूर्ण जगत त्यांच्या प्रतीतीला येत असतं. ह्या जगामध्ये चालणारा सगळा व्यवहार हा अज्ञानाच्या अंतर्भूत आहे. फक्त अधिष्ठानावर तो व्यवहार होतो, परंतु या ठिकाणी हा सर्व व्यवहार अज्ञानाचा परिणाम आहे. म्हणजे प्रकृती, अज्ञान किंवा माया ही ह्या जगताचं परिणामी उपादान कारण आहे. आणि ब्रह्म हे त्याचं मूळ कारण जरी असलं तरी ते त्याचं परिणामी उपादान कारण नाही, ते अभिन्न निमित्तोपादान आपलं ते विवर्तोपादान कारण आहे ब्रह्म हे. आणि ईश्वर हा जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. ईश्वर भाव हा सुद्धा उपाधीला धरूनच होत असल्यामुळं तो अभिन्न निमित्त कारणही तोच आहे आणि उपादान कारणही तोच आहे. त्या ठिकाणी जर आपण अधिष्ठान ब्रह्माच्या प्राधान्याने पाहिलं, त्याच्यामध्ये ईश्वरामध्ये माया आणि ब्रह्म हे दोन अंश असल्यामुळं माया प्राधान्याने तो उपादान कारण आहे आणि अधिष्ठान ब्रह्म प्राधान्याने तो त्या ठिकाणी निमित्त कारण आहे. म्हणून ईश्वराला अभिन्न निमित्तोपादान कारण असं वेदांत शास्त्राने देखील प्रतिपादन केलेलं आहे. आणि जन्माद्यस्यतः या सूत्राचं विवेचन करताना मात्र या ठिकाणी ब्रह्म जे आहे ते ब्रह्म त्याचं विवर्तोपादान कारण आहे. म्हणजे ब्रह्माच्या मूळ स्वरूपात काहीच बदल न होता आपल्याला अन्यथा रूपाने ते जसं नाही अशा प्रकारची त्याची विपरीत भावना किंवा विपरीत प्रतीती आपल्याला होत असते, परंतु त्याच्या मूळ स्वरूपात कोणतंही परिवर्तन न होता अशा प्रकाराने सांगितलं जातं. आणि ही वेदांत शास्त्राची पद्धती आहे. पण याच्या अगोदर जे लोक ह्या जगताला सत्य मानतात त्या जगताच्या संबंधाने विचार करताना अनेकांचे अनेक मत आहेत. त्यापैकी योग वासिष्ठामध्ये मुख्यतः 6 मतं सांगितलेली आहेत की स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतीम तथा परिणामंच मन्यन्ते प्रकृतीम पृथुदर्शिनः. जे काही लोक आहेत ते स्वभाववादी लोक आहे. हे ईश्वर आपोआपच उत्पन्न झालं. मिऱ्याच्या तिखटपणा हा स्वभाव आहे, साखरेचा गोडपणा स्वभाव आहे, तसं हे स्वभावताच हे जगत उत्पन्न होतं. याच्यासाठी जीवाचं कर्म किंवा ईश्वर वगैरे हे काहीही कारण नाही. या ठिकाणी ते स्वभाववादी असं त्यांना म्हणतात. नंतर काही लोक ईश्वरवादी आहेत की ईश्वराने हे जगत उत्पन्न केलं असं सांगतात. काही लोक जीवाच्या कर्माने हे उत्पन्न झालं असं सांगतात. आणि काही लोक ह्या प्रकृतीचा परिणाम हे जगत आहे असं सांगतात. त्याच्यामध्ये नियती आणि यदृच्छा अशी कारणं सांगितली जातात. ते ही एक नियती आहे किंवा या ठिकाणी जे काही माया आहे ती माया परमात्म्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण करते आणि अघटित घटना पटीयशी अशी असणारी माया ह्या संपूर्ण जगताची उत्पत्ती करते असं सांगतात. परमात्म्याच्या अधिष्ठानावर राहते आणि परमात्म्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण करून ही मायाच सर्व काही ह्या विश्वाची उत्पत्ती करते अशा प्रकाराने सांगितले जातात. आणि हीच मतं जी आहेत ते अत्यंत सुलभ भाषेमध्ये ज्ञानोबराय आपल्याला आता या श्लोकाच्या टीका करताना सांगत आहे. त्यापैकी आपलं 2 मतं महत्त्वाची झाली. एक जीववाद्याचं किंवा पूर्वमीमांसकाचं किंवा कर्मवाद्याचं मत झालं आणि दुसरं मत जे आहे ते सांख्य दर्शनाचं मत झालं. आता एक मत जे आहे त्याला कालकारणवादी असं म्हणतात. म्हणजे सगळ्याचा कारण स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतीम तथा. तर काल हे या जगताचं कारण आहे. जगत हे कालामुळं उत्पन्न होतं, काही कालामध्ये राहतं आणि काही कालानंतर त्याचा जगताचा लय होतो. याला मुख्य जर कोण असेल तर जीवाची मालकी ह्या क्षेत्रावर नाही या ठिकाणी, आणि दुसरी याच्यामध्ये प्रकृतीची मालकी, जड प्रकृतीची मालकी पण याच्यावर नाही, आणि अल्पज्ञ अल्पशक्तिमान जीवाचं सुद्धा ह्या क्षेत्रावर त्याची मक्तेदारी ही होऊ शकत नाही. म्हणजे जीवकारणवादाचं खंडन जे आहे ते सांख्याने केलं आणि प्रकृती कारणवाद मानला. आता या ठिकाणी प्रकृतीचं खंडन करून या ठिकाणी जो काही संकल्प आहे ते संकल्प कारणवादी या ठिकाणी आलेले आहेत किंवा त्यांना काही लोक माया कारणवादी असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये संकल्पवाद्यांचं काय म्हणणं आहे हे आता या ठिकाणी सांगतात. त्यांनी सांगितलं प्रकृती कधीही स्वतंत्ररित्या ह्या जगाचं कारण होऊ शकत नाही असं कालकारणवाद्यांनी सांगितलं. आणि ते सांगतात तव एकी मतिवंती या बोलाची आखंती म्हणितले या नेप्ती आरवाचिना. तर आता काय आहे
की ह्या क्षेत्राविषयीचा जो विचार आहे ते एक प्राचीन परंपरेने केला जातो आणि काही अर्वाचीन परंपरेने केला जातो. उदाहरणार्थ आजकाल ह्या अणूपासूनच परमाणूपासून सर्व जग उत्पन्न होतं, हा जो विचार आहे हा विचार आजच्या भौतिक विज्ञानाने बऱ्याचशा रीतीनं स्वीकार केलेला आहे. परमाणूपासून हे सर्व उत्पन्न होतं. आता मूळचं जे वैशेषिक दर्शन आहे आपलं त्यांनी पण परमाणूपासूनच उत्पन्न होतं असं सांगितलं आहे की 2 परमाणू एकत्र येऊन द्विणुक होतं, त्रिणुक, चतुर्णुक हा जो क्रम आहे हा क्रम प्राचीन दर्शनाने सांगितला. अर्वाचीन विज्ञान देखील ही गोष्ट मानतं. त्यांनी त्याच्यामध्ये अधिक संशोधन करून त्याची व्यवहार्यता किंवा त्याची उपयोगिता किंवा त्याचे होणारे दुष्परिणाम हे त्याच्यामुळं झालेले आहेत, परंतु हा परमाणुवाद स्वीकारलेला आहे. असो, या ठिकाणी ते म्हणतात एकी मतिवंती, एक बुद्धिमान असणारे लोक त्या ठिकाणी समोर आले आणि त्या बोलाची खंती, त्यांना ह्या बोलाचा तिरस्कार वाटला. कोणत्या बोलाचा तिरस्कार वाटला? प्रकृती स्वतंत्र रीतीनं हे संपूर्ण क्षेत्र निर्माण करते. कशी करते याच्याविषयीचं स्पष्टीकरण आपण सकाळी 2 सांख्यकारिकांच्या द्वारा पाहिलं. तर त्याप्रमाणे हे करते हे ऐकल्यावर या बोलाच्या खंती, त्यांना या बोलाचं तिरस्कार वाटला आणि त्यांनी म्हणितले ते असं म्हटले, या ज्ञप्ती अर्वाचिना. अहो, हे तुमचं ज्ञान फारच अलीकडचं आहे. म्हणजे अनादी सनातन परंपरेनं क्षेत्राविषयी आलेला विचार हा तुम्हाला माहीतच नाही. तुम्ही आपल्या स्वबुद्धीने फारच अलीकडच्या विचारांचं ग्रहण केलेलं आहे आणि हे प्रकृती कारणवाद तुम्ही प्रतिपादन करीत आहात असं म्हटले. हे कोण आहेत? तर या ठिकाणी हे आहेत संकल्पवादी. ते काय म्हणतात? हाओ परतत्वातू के प्रकृतीची मातू, हा क्षेत्रवृत्तांतू उगेचे ऐका. हे तुम्ही केवळ जडवादी आहेत. आता या जडवादी लोकांना काही कळलेलंच नाही. अहो, जडापासून कधी काही उत्पन्न झालं असं होईल का? कधी कोणतीही उत्पत्ती होते त्याला पाठीमागं चैतन्याचं अधिष्ठान किंवा चैतन्य असेल तरच कोणत्याही जड पदार्थाचा ठिकाणी व्यवहार झालेला दिसेल. कधी या ठिकाणी असलेलं हे पुस्तक स्वतःहून दुसऱ्या जागेवर गेलं, यांनी कोणाला आज्ञा केल्या किंवा यांनी कोणाची आज्ञा पालन केलं असं कधी दिसतो का व्यवहार? याचा अर्थ आणि मग ह्याची जडाची मालकी ह्या क्षेत्रावर आहे किंवा केवळ जडापासून हे जगत उत्पन्न झालं, यामध्ये प्रकृतीचं स्वतंत्र आहे असं तुमचं म्हणणं हे कितीतरी अलीकडचं आहे. म्हणजे तुमची बुद्धी जी आहे तर ती अत्यंत संकुचित अशा स्वरूपाची आहे. तिला खरा ह्या क्षेत्राचा आवाका आला किंवा ह्या क्षेत्राचं स्वरूप कसं क्षेत्राची उत्पत्ती कशी झाली हा विचार तुम्हाला कधीही मानता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. ते म्हणतात कारण याचं असं आहे की सगळ्या श्रुतीमध्ये काय सांगतात? सर्वम खल्विदम ब्रह्म, सर्व ब्रह्मच आहे. यद आय सर्वम यद आयम आत्मा, सर्व आत्माच आहे. यतो वा इमानी भूतानी जायन्ते, ज्याच्यापासून हे प्राणी मात्र निर्माण होतात. श्रुती काय सांगते? तद्विजिज्ञासस्व, ते तू जाणून घे. आणि ते कोण आहे? तर श्रुती सांगते तद्ब्रह्मेती, ते ब्रह्म आहे. म्हणजे जगताच्या कारणाच्या संबंधाने विचार करताना त्याचं मूलभूत कारण खरं कोण आहे? ब्रह्म आहे. परमतत्व ब्रह्म आहे. आणि त्या परमतत्वामध्ये परमतत्व कसं आहे? चिद्रूप ज्ञानस्वरूप आहे, ते सद्रूप आहे. बरोबर ना? तिन्ही कालामध्ये त्याचा बाध होत नाही असं ते नित्य आहे. नंतर ते कसं आनंदरूप आहे आणि त्या परमतत्वाच्या ठिकाणी ते अद्वय आहे. त्याच्या ठिकाणी दुसरा कोणताही पदार्थ नाही अशी स्थिती आहे. तेव्हा तुम्ही ज्या प्रकृतीचा एवढा बोलाबाला केला त्या परतत्वातू के प्रकृतीची मातू, प्रकृतीची मातू के, प्रकृतीची गोष्टच कुठे येते? परमतत्वाच्या ठिकाणी प्रकृती कार्य हे जगत हे पदार्थ नाहीतच मुळी, असं ते शुद्ध तत्व आहे. आणि हा क्षेत्रवृत्तांतू उगेचे आहे का? आता मग तुम्ही म्हणता प्रकृती नाही, प्रकृतीचं कार्य नाही आणि आम्हाला प्रत्यक्ष प्रतीतीला तर दादांत हे जगत दिसतं, तर त्याची काय कथा आहे? तर ते म्हणतात उगेचे आहे का? तुम्ही शांत बसा आणि आमच्याकडून ह्या क्षेत्राच्या वृत्तांत हकीकत गोष्ट आमच्याकडून ऐकून घ्या असं सांगतात. आता 42 क्रमांकामध्ये ओळीमध्ये म्हणतात शून्य शेज शाळीये सुलीनतेचे तुळीये, निद्रा केली होती बळीये, संकल्पे येणे. खरं काय आहे? सगळ्यांचं मूळ कारण कोण आहे? जे सच्चिद आनंद अद्वयरूप असणारं परमतत्व
ते त्याचं कारण आहे. आता ते कारण ते कसं आहे, असंग आहे आणि निर्विकार आहे. मग त्याच्यापासून कसं काय क्षेत्र उत्पन्न होईल, त्याची प्रक्रिया मी तुम्हाला सांगतो. ती प्रक्रिया तुम्ही चांगली लक्षात घ्या असं ते सांगतात. कोण? या ठिकाणी संकल्पवादी किंवा मायावादी सांगतात की या ठिकाणी शून्य शेज शाळीये, या ठिकाणी शून्य शेज म्हणजे शून्य रूपी असणारं जे शेजशाळा म्हणजे शयनगृह, झोपण्याचं घर. तर या ठिकाणी शेजघर असं ज्याला आपण म्हणतो किंवा शयनगृह असं ज्याला म्हणतो, तर ते म्हणतात शून्य शेजशाळीये, शून्य रूपी जी शयागार आहे त्या शयागारामध्ये. इथं शून्य कोणाला म्हटलेले, तर ब्रह्माला शून्य म्हटलेले. माऊली काय सांगतात, नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवून शून्य ते महाशून्य हे श्रुती वचन संमत असं माऊलीने सांगितलं. तर शून्य आम्ही कशाला म्हणतो, परमतत्वाला, ज्याला आम्ही परतत्व म्हणतो त्याला शून्य असं म्हणतो. शून्य का म्हणतात, तर आकाशाला शून्य म्हणतात. पण जे आकाशाचं शून्यत्व गिळून टाकतं, म्हणजे याचा अर्थ हे जेव्हा जगताचा लय होतो तेव्हा त्या लयाचा क्रम आहे आपल्याला माहीत आहे की पृथ्वी तत्व जे आहे ते जलामध्ये लीन होतं, जल अग्नीमध्ये, अग्नी वायूमध्ये, वायू आकाशामध्ये, आकाश प्रकृतीमध्ये आणि प्रकृती ब्रह्मस्वरूपामध्ये लीन होत असते. हा त्याचा काय आहे, लयाचा क्रम आहे. उत्पत्तीचा क्रम तसाच विरुद्ध आहे. ब्रह्माच्या आश्रयावर प्रकृती, प्रकृतीपासून या ठिकाणी आकाश निर्माण होतं, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी. त्यांनी एक आत्मना आकाशा संभूता, आकाशात वायू, वायोरग्नी, अग्नेरापहा अद्भ्या पृथ्वी. अशा प्रकारे हा सृष्टीचा क्रम सांगितलेला जातो. तेव्हा हे परतत्वरूपी एक शयाग्रह आहे आणि त्या शयाग्रहामध्ये ते म्हणतात सुलीनतेचे तुळये, त्याच्यामध्ये लीन झाला होता. आणि त्या सुलीनतेचे तुळये म्हणजे त्या लीन अवस्थेची जी गादी आहे त्या गादीवर येणे बळीये संकल्पे निद्रा केली होती. हा अत्यंत बलवान असणारा संकल्प, याच्यात अत्यंत सामर्थ्य आहे. तो समर्थ ह्या परब्रह्मरूपी शय्येवर त्यांनी काय केली होती, निद्रा घेत होता. म्हणजे त्या ठिकाणी तो परब्रह्म स्वरूपात लीन होऊन राहिला होता. आणि तो अवसातचेला, आणि म्हणजे त्यावेळेला काय राहिलं, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. असं ते परब्रह्म स्वरूप होतं. त्याच्यामध्ये हा संकल्प होता, पण संकल्प कार्यकारी नव्हता. तो काय केलं, तो झोपलेला होता, निद्रा केली होती. म्हणजे त्याने तो त्याच्यामध्ये लीन झालेला होता. मीठ जसं पाण्यात लीन व्हावं म्हणजे पाण्यात त्याचा लय होतो, दिसत नाही पण पाण्यात असतं, तसा हा संकल्प त्या परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन राहिला होता. तो अवसातचेला उद्यमी सदैव भला, म्हणून ठेवा जोडला विशेष वच्छे. आता त्या परब्रह्माला तर काय आहे, नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रोगराया. ते परब्रह्म जे होतं ते निर्गुण निराकार असंग अशा प्रकारचं अव्यक्त दशेमध्ये होतं. आणि त्याच्या ठिकाणी हा संकल्प झोपलेला होता. मग हा संकल्प कसा होतो, तो अवसातचेला, तो अचानक काय होतो, जागा झाला. म्हणजे संकल्प जो लीन झाला होता तो संकल्पाचं स्फुरण त्या ठिकाणी झालं. पहिला परमात्मा कसा होता, त्या ठिकाणी एकमेवा द्वितीयम नेह नानास्ति किंचन. परंतु त्या परमात्म्याने ईक्षण केलं. सकाळी आपण पाहिलं त्यांनी काय केलं, संकल्प केला. तर तो अवसातचेला, तो संकल्प निर्माण झाला. पण संकल्प निर्माण झाला, जीवाच्या ठिकाणी अनेक संकल्प निर्माण होतात. मग त्या सगळ्या संकल्पाची पूर्ती होते का, संकल्प निराकार झाल्याबरोबर कधी होत नाही. पण हा जो संकल्प आहे हा भाग्यवान संकल्प आहे. त्याने लिहिलं उद्यमी सदैव भला. हा संकल्प झाला ना तर त्या संकल्पाला आपला उद्योग करण्यासाठी चांगलं भाग्य लाभतं. आणि म्हणून ठेवा जोडला इच्छावशे, म्हणून त्याला इच्छावशे, इच्छा केल्याबरोबर हा ठेवा जोडला. म्हणजे हा त्रिभुवन रूपी ठेवा जो आहे, स्वर्ग मृत्यू पाताळ उत्पन्न करावं. एकोहम मी एकटाच आहे, बहुश्याम मी अनेक व्हावं, प्रजायेय अनेकांना उत्पन्न करावं असं त्याला वाटल्याबरोबर लगेच तत्क्षणी तो भाग्यवान आहे. म्हणून कारण काय आहे, ह्या परमात्म्याचं जे प्रतिबिंब आहे
त्या प्रतिबिंबाला ग्रहण करून हा संकल्प कोणाला ग्रहण करतो? परमात्म्याच्या प्रतिबिंबाचा आश्रय करतो आणि त्यामुळं चैतन्याचं त्याला अधिष्ठान असल्यामुळं तो भाग्यवान झाला आणि त्याच्या ठिकाणी तो जड राहिला नाही. आता तो जड राहिला नाही आणि त्यामुळे त्या संकल्पाला काय झालं? त्या संकल्पाचं स्फुरण झाल्याबरोबर त्या संकल्पाच्या पूर्तीचं भाग्य त्याला लाभलं. तो म्हटला की आता हे जगत कसं उत्पन्न होतं? आता आपण सांगितलं क्रमाक्रमाने उत्पन्न होतं. वेदामध्ये कधीकधी क्रमाने उत्पन्न झाल्याचं वर्णन केलेलं आहे आणि कधीकधी एकी एकटाचे आसोनी एकला आणि विश्वी विश्वाकार होऊन या ठेला असं त्याचं वर्णन केले. जया परियो तैसाची गमला नंदनंदन हा अचोज अंबुलावो. त्या संकल्प ब्रह्मस्वरूपाच्या शय्येवर संकल्प झाल्याबरोबर त्याला काय होतं? सफलता प्राप्त होते आणि सर्व हे विश्व एकदम उत्पन्न होतं. कधी श्रुतीनं वर्णन केलं पंचभूतापासून उत्पन्न होतं, कधी 3 भूतापासून सांगितलं, कधी अचानक उत्पन्न होतं, असं एकाच वेळेला उत्पन्न होतं, तरी कधी कधी त्याचा क्रमसुद्धा सांगितला. क्रमाक्रमाने उत्पन्न होतं. कारण जो पदार्थ त्यांनी सांगितलं, जो पदार्थ खरा उत्पन्नच झाला नाही त्याच्याविषयी श्रुती जरी असली तरी ते सुद्धा असं काही बाई वर्णन करत असते. श्रुतीला ते सांगण्यात, जगत सांगण्यात, क्षेत्र सांगण्यात तात्पर्य नाही, क्षेत्राचा निराश करण्यात तात्पर्य आहे. म्हणून माणसं आहे ना, वेदांत शिकतात, परमार्थ करतात आणि मोठे विद्वान म्हणतात. कशावरून? जगत कसं उत्पन्न झालं याविषयी अनेक प्रकारचे विचार करतात आणि ते विचार सांगत असतात किंवा श्रवण करत असतात. परंतु जगत सांगण्यात वेदाचं तात्पर्य नाही. जगत कसं नाही हे सांगण्यासाठी फक्त जगत मानलेलं आहे. जसं आपण दिवाळीच्या दिवसा आपला आता दसरा आलेला आहे. दसऱ्याला आपण रावणाचा दारूचं तो हे करतो, प्रतिमा करतो आणि त्याला उडवून देतो. अशा वेळेला तर त्यावेळेला त्या रावणाचा समजा एक पाय कमी झाला, एक हात कमी झाला किंवा हत्ती आहे, दारूचा हत्ती स्वामी महाराज सांगायचे, तो जर उडून द्यायचा, शोभेचा दारूचा हत्ती आहे. मग त्याच्यामध्ये एक म्हणायला लागला, अरे थांबा, जरा थांबा. काय आहे की ह्या हत्तीचे दोन्ही कान सारखे पाहिजे. ते एक कान सुपासारखा झाला आणि एक कान लहान झालेला आहे. त्याचे पाय सगळे सारखे असायला पाहिजे. एक पाय थोडा छोटा आहे. याचं काय तो सांगणारा काय सांगतो, अरे याच्यामध्ये जरी थोडंसं त्याचे कान पाय कमी जास्त असले तर शेवटी काय करायचं आहे, तो आपल्याला शोभेचा शोभेच्या दारूचा केलेला हत्ती हा आपल्याला उडवूनच द्यायचा आहे. त्याप्रमाणे हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे. ते सांगताना आम्ही एक अध्यारोपाच्या भाषेमध्ये हे तुम्हाला सांगत आहे. जणू काय आहे, जणू काय आहे म्हणजे याचा अर्थ तो काय पदार्थ खरा नाही हे आम्हाला सांगायचं आहे. बरं, जगाचं ज्ञान होऊन मनुष्याला काय पुरुषार्थ आहे? आत्मज्ञानामध्ये पुरुषार्थ आहे. म्हणून आत्मज्ञानाच्या आड जगत येतं, म्हणून ह्या जगताचा विचार केलेला आहे आणि तो सुद्धा कसा केलेला आहे तर तो मिथ्या आहे असं सिद्ध केलेलं आहे. ही गोष्ट ध्यानात घेतली त्याच्यासाठी ह्या जगताचा सत्यत्व देऊन जे विचार करतात त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही, उलट त्यांना काय होते, हानी होते. असं त्यांना पुरुषार्थ मोक्ष तो त्यांना प्राप्त होत नाही. परंतु आता सांगताना व्यवस्थितच का सांगावं लागतं. जरी आपल्याला एखादी गोष्ट स्वप्न कसंही पडलं तरी खोटंच असतं, परंतु कोणाला वाईट स्वप्न पडावं वाटतं का? तसं आपल्याला हे जगदरूपी स्वप्न जर पडत असेल, कसंही असलं तर ते जगत कसं झालं याची थोडीशी आपल्याला त्याची शहानिशा किंवा ऊहापोह किंवा त्याचे उत्पत्ती स्थिती लयाचं स्पष्टीकरण आपल्याला एक योग्य रीतीनं द्यायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी शास्त्रकार अशा प्रकारचं ह्या क्षेत्राचं चिंतन सांगतात. इतकंच नाही तर वेदांत देखील क्षेत्राचा विचार अशा प्रकाराने सांगतो. तर आता यामध्ये सांगतात, हे संकल्पवादी सांगतात, तो अवसात चेला उद्यमी सदैव भला मनोनी ठेवा जोडला इच्छावशे. ही इच्छावशे म्हणजे इच्छा केल्याबरोबर इच्छेला वशीभूत होऊन त्या ठिकाणी ठेवा जोडला म्हणजे हा त्रिभुवन रूपी हे जे विश्व हे सर्व उत्पन्न झालं. कोणामुळे उत्पन्न झालं? त्या परमात्म्याच्या ठिकाणी लीन होऊन राहणारा जो संकल्प, तो संकल्प भाग्यवान असल्यामुळं त्याचं फल जे आहे ते फल म्हणून हे त्रिभुवन उत्पन्न झालं असं सांगतात. निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी तयाची जोडी रूपा आली. निरालंबीची वाडी, परमात्मा काय आहे? हा निरालंब आहे
आणि हे निरालंब रूप वाडी म्हणजे एक प्रकारची बाग आहे. इतर जे पदार्थ आहेत त्या सगळ्या पदार्थांना कोणाचं तरी आलंबन लागतं. आता आपण पाहिलं की प्रकृती ही स्वतंत्र नाही, जीव स्वतंत्र नाही, कारण त्यांना काही कोणतं तरी आलंबन असल्याशिवाय जीवाला जर चैतन्याचं अधिष्ठान नसेल तर जीवाचं जीवत्व सिद्ध होईल का? बरं, चैतन्याला जर त्या ठिकाणी अंतःकरणाची उपाधी नसेल तर जीवाचं जीवत्व सिद्ध होईल का? म्हणजे जीवाचं जीवत्व करण्यासाठी अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि नंतर मग अंतःकरण अधिष्ठान चैतन्याचं त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब याला मिळून जीव असं म्हटलं जातं. तसं या ठिकाणी प्रकृती जी आहे, प्रकृती नावाचा पदार्थ जर त्याला अधिष्ठान प्रत्येक परब्रह्म नसेल तर प्रकृतीची तरी स्वतंत्र सिद्धी होईल का? कारण ज्ञानरूप परमात्मा नसेल तर अज्ञान तरी कळून येईल का? अज्ञानाचं सुद्धा ज्ञान लागतं. आपण काय म्हणतो, मी झोपलो होतो आणि मला काहीच कळलं नाही. काहीच कळलं नाही म्हणजे झोपेमध्ये पूर्ण अज्ञान होतं का तिथं ज्ञान पण होतं? तिथं ज्ञान पण होतं. ज्या अर्थी तुम्ही म्हणता मला काहीच कळलं नाही, आता तुम्हाला घट कळला, पट कळला, पण कळला नाही हे सुद्धा कळलंच की नाही, म्हणजे याचा अर्थ तिथंसुद्धा काय आहे, ज्ञानरूप आत्मा आहे. म्हणून या ठिकाणी हा व्यवहार घडतो, अन्यथा घडणार नाही. म्हणून म्हणतात की तो काय निरालंबीची वाडी. पण परमात्म्याचं प्रकाशन करण्यासाठी मी ह्या सर्व जागृती स्वप्न सुषुप्तीला पाहतो, पण मला पाहण्यासाठी कोणती अवस्था पाहिजे का? का मी स्वयंप्रकाश आहे? का माझं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी दुसरं कोणी पाहिजे? का मी स्वतः सिद्ध आहे? मी स्वतः सिद्ध आहे. माझं माझ्यावर परमप्रेम आहे. हे माझं माझ्यावर परमप्रेमाचं विषयत्व माझ्या ठिकाणी आहे, म्हणून मी आनंदरूप आहे. मला आनंद घेण्यासाठी दुसऱ्या विषयाच्या आलंबनाची गरज आहे का? नाही. ते कारण का, मी सच्चिद आनंद स्वरूप आहे, स्वयंप्रकाश आहे, स्वतःसिद्ध आहे, आनंदरूप आहे. अशा प्रकारची खरी स्थिती आहे. तेव्हा परमात्मा हा निरालंब आहे आणि निरालंब असणारं परमतत्व परब्रह्म हीच कोणी वाडी म्हणजे बाग आहे. आणि ती बागच काय झाली, ह्या संकल्प त्याच्यामध्ये लीन होऊन राहिला होता आणि त्या संकल्प जेव्हा स्फुरण झालं तेव्हा होती त्रिभुवना एवढी. ते परमात्म्याच्या ठिकाणी ही जी बाग होती ती त्रिभुवना एवढी पसरली. म्हणजे त्या ठिकाणी त्रिभुवना एवढी पसरली याचाच अर्थ काय झाला की संपूर्ण त्रिभुवन योग्य स्वर्ग मृत्यू पाताळ उत्पन्न करण्याची योग्यता त्याच्या ठिकाणी झाली. हे तयाची जोडी रूपा आली. तयाची जोडी म्हणजे हा जो संकल्प आहे आणि त्या संकल्पामुळं या ठिकाणी रूपा आली, म्हणजे रूपाला आली म्हणजे व्यक्त झाली, आपल्याला इंद्रियादिकांना गोचर झाली. ही कोण, हे संपूर्ण त्रैलोक्य आपल्याला लगेच उत्पन्न होऊन दिसायला लागलं. हे सामर्थ्य कोणाचं आहे? संकल्पाचं सामर्थ्य आहे. आणि जे मूळ तत्व आहे ते तत्व जर काही करीत नाही किंवा काही करवित नाही, मग त्याच्यामध्ये लीन होऊन राहिलेला संकल्प, त्या संकल्पाचं स्फुरण झाल्याबरोबर ही त्रिभुवना एवढी, ह्या संपूर्ण त्रिभुवना इतकी हे तयाची जोडी म्हणजे त्याच्या इच्छेने या ठिकाणी रूपा आली. हे त्रिभुवन आपल्याला प्रतीतीला आलं. याचं सर्वाचं कारण कोण आहे? संकल्प असं सांगतं. हे कोणाचं मत आहे? संकल्पवाद्यांचं मत आहे. मग महाभूतांचे एक वाट सैरा वेटाळुनी भाट भूतग्रामाचे आघाट चिरिले चारी. आणि मग महाभूतांचे एक वाट, आणि त्याच वेळेला ही जी पंचमहाभूतं आहेत त्या पंचमहाभूतं कोणती? अपंचीकृत असणारी पंचमहाभूतं. अजून ती व्यक्त दशेला आलेली नव्हती. आता ती काय झाली, त्या ठिकाणी त्या पंचतन्मात्रापासून पंचमहाभूतं निर्माण झाली आणि त्या अपंचीकृत पंचमहाभूतारूपी असणारी मग महाभूतांचे एक वाट सैरा वेटाळुनी भाट. त्या महाभूतं जे आहेत त्या महाभूतांचे जे काही अपंचीकृत पंचमहाभूतरूपी जी पडजमीन आहे ती पडजमीन वेटाळुनी भाट. त्या ठिकाणी त्या आपण जे काही मशागत आहे ती मशागत केली आणि भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी. आणि मग त्या ठिकाणी हे जे प्राणीवर्ग होते त्या प्राणवर्गीचे चार चिरिले म्हणजे चार विभाग केले. चार विभाग कोणते केले तर अपंचीकृत महाभूत ही पडजमीन आहे, त्यावेळेला कोणताही व्यवहार किंवा साक्षात उत्पन्न होत
नाही. साक्षात उत्पन्न कधी होतं? त्या अपंचीकृत पंचमहाभूतांचं पंचीकरण जेव्हा होतील, ती स्थूल भावाला येतील, त्यांचं एकमेकामध्ये मिश्रण होईल आणि त्यावेळेला ही या सगळ्या प्राणीमात्रांची शरीरं तयार होतात. त्याला म्हणतात की भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी. आता जे काही चिरले म्हणजे त्याचे विभाग केले, हद्दी केल्या, म्हणजे ह्या जेवढी शरीरं आहेत त्या शरीरांचे 4 प्रकार केले. आपण जर ह्या विश्वामध्ये पाहिलं तर हे 4 प्रकारचे विभाग आहेत. कोणते? अंडज, स्वेदज, जारज आणि उद्भिज असे 4 प्रकार चिरले, म्हणजे 4 प्रकारच्या त्याच्या सीमा, हद्दी निश्चित केल्या असं सांगतात. अंडज म्हणजे अंड्यापासून निर्माण झालेले, स्वेदज म्हणजे घामापासून ओवा, लिखा हे उत्पन्न झालेले, अंड्यापासून निर्माण झालेले पशु, आपलं पक्षी वगैरे, किंवा जारज ज्याच्या अंगावर गर्भाचं वेष्टन असतं अशा प्रकारचे पशु किंवा मानव प्राणी. आणि दुसरे उद्भिज म्हणजे जमिनीचं भेदन करून येणारे वृक्षादी. अशा या सर्व अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज ह्या हद्दी कायमच्या निश्चित झाल्या. म्हणजे ह्या जगामध्ये ह्या 4 प्रकारच्या प्राणीमात्रांचा समावेश ह्या 4 प्रकारामध्ये करता येईल. म्हणून याला म्हणतात भूतग्रामांचे म्हणजे प्राणी समुदायाचे हे 4ही चिरिले 4 प्रकार या ठिकाणी निश्चित केले किंवा त्याच्या हद्दी निश्चित झाल्या. म्हणजे मनुष्य जो जन्माला, आपलं प्राणी जो जन्माला येईल तो अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज ह्या 4 योनीमध्ये तो उत्पन्न होतो असं सांगितलं. आणि यावरी आधी 5 वटेयाची बांधली प्रभेदी पंचभूतिकी यावरी. आता यानंतर 5 वटेयाची बांधी महाभूत जी आहे ना ती बांधली, म्हणजे त्या पंचमहाभूतांचं एकमेकामध्ये मिश्रण केलं, म्हणजे पंचीकरण केलं. आणि पंचभूतिकी प्रभेदी बांधली, आणि त्या पंचमहाभूताच्या योगाने पंचात्मक पंचीकरण करून त्या भूतांचे अनेक प्रकारचे विभाग केले. प्रभेदी म्हणजे त्यांची वेगवेगळ्या प्रकारची पंचमहाभूतांच्या मिश्रणाने वेगवेगळी शरीरं केली. म्हणजे काय? पंचभूताच्या प्रमाणाने, म्हणजे याचा अर्थ असा, ज्याच्यामध्ये आकाश महाभूताचं प्रमाण कोणामध्ये जास्त आहे? पक्ष्यामध्ये. म्हणून पक्षी आकाशात काय करतात? उड्डाण करतात. आकाश महाभूत अधिक आहे. आम्हाला आकाशात उड्डाण करता येत नाही, कारण पृथ्वी महाभूताचं प्रमाण अधिक आहे. हे जलचर प्राणी, त्यांच्या जलाचं प्रमाण अधिक आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे प्राणी निर्माण केले. पंचमहाभूतापासूनच झाले, पण कोणामध्ये पृथ्वी, कोणामध्ये जल, आकाश, अग्नी याचं प्रमाण काय आहे? कमी अधिक प्रमाणात तारतम्य करून ही 4 शरीरं निर्माण झाली. कर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे, नपुसके बरडे राणे केली. आता ही निरालंबीची वाडी होती, म्हणजे ज्याच्यामध्ये कोणतंही काही नव्हतं. नापिक अशा प्रकारची असणारी ही जमीन. नापिक जमीन ब्रह्माच्या ठिकाणी कोणतंही त्या ठिकाणी क्रिया किंवा ज्ञान, उत्पत्ती याचा व्यवहार मूळ परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नव्हता. हा व्यवहार सगळा कोणी केला? संकल्पाने केला. म्हणून म्हणतात, पण त्या संकल्पामध्ये हे 4 प्रकारचे योनी निर्माण केल्या. परंतु 4 योनी जरी असल्या तर याच्यामध्ये जी मनुष्य योनी आहे ना, ह्या मनुष्य योनीलाच फक्त या ठिकाणी पाप पुण्य निर्माण होतं. इतर शरीरं जी आहेत ते सगळी काय आहेत? भोग योनी आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आणि त्याच्यापासून पाप पुण्य हे फक्त मनुष्य शरीरामध्येच निर्माण होतं. म्हणजे शास्त्र कोणासाठी आहे? शास्त्र फक्त मानव मात्रासाठी आहे. मानवात सोडून इतरांनी मानव जन्मात केलेल्या पापपुण्याचं फल भोगण्यासाठी तो इतर योनीमध्ये जातो. पण त्या मनुष्य योनी जी आहे त्या योनीमध्येच हे पापपुण्य निर्माण होतं. कुत्र्यांनी काय निषिद्ध विधिनिषेधाचा अधिकारी कोण आहे? फक्त मनुष्य आहे. का मनुष्य आहे? तर त्या मनुष्यासाठी माऊली सांगतात, कर्माचे गुंडे बांध घातले दोन्हीकडे कर्म आणि अकर्म हे आपण काल पाहिलं, हे विहित कर्म आहे, हे निषिद्ध कर्म आहे. काही लोक म्हणतात आम्ही शास्त्र मानत नाही.
हे कर्म आणि हे अकर्म आम्ही विधिनिषेध जुमानत नाही. स्वामी महाराज म्हणायचे त्याच काय विषय बरोबर आहे. हा रेडासुद्धा जुमानत नाही. रेड्यासाठी विधिनिषेध नाहीच आहे. म्हणजे याचा अर्थ तू मनुष्य नाही तर तू विधिनिषेधाचा अधिकारी नाही. म्हणजे जो विधिनिषेध मानत नाही, जगामध्ये वेदाने सांगितलेलं करा म्हणून सांगितलेलं करत नाही आणि नका करू सांगितलेलं करतो, किंवा त्याच्याविषयी कोणत्याही प्रकारचे अंतःकरणामध्ये कर्म किंवा अकर्म हे जे काही वेदाने मनुष्य प्राण्यासाठी घालून दिलेले वेदाचं ईश्वराचं निश्वसित असणारा वेद त्यांनी त्याला घालून दिलेली जी मर्यादा, त्या मर्यादेचं जो पालन करत नाही तो मनुष्य पशुतुल्य आहे. म्हणून म्हणतात की अशा प्रकारच्या ह्या संकल्पापासून उत्पन्न झालेले जे एक मानव आहे त्याच्यासाठी कर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे. त्या ठिकाणी दोन्ही बाजूला कर्म आणि अकर्म यांचे गुंडे म्हणजे दगडाचे बांध तयार केले आणि ते करून काय नपुसके बरडे राने केली. या ठिकाणी नपुसक म्हणजे निकस असणारी जी बराड रानं आहेत तर ते बराड जमीन आहे ते राने केली, म्हणजे ते रान बनवलं, म्हणजे ती जमीन काय केली सुपीक केली. आणि सुपीक केल्यानंतर आता मानव मात्रसुद्धा खरं चांगलं पहा, मानवसुद्धा विधिनिषेध का पाळतो तर त्याच्या ठिकाणी त्याला मृत्यूचं भय आहे की नाही, मृत्यूचं भय आहे. म्हणून या ठिकाणी संकल्पानेच अशी एक योजना केली काय वेश तेथ येर झारे लागी जन्ममृत्यूची सुरंगी सुहाविली निलागी संकल्पे येणे. मनुष्याला काय केलं होतं, इतर जसे प्राणी आहेत किंवा इतर ज्या जड पदार्थ आहेत तसं मनुष्याला ठेवलं नाही, तर ते नपुसक माळरान असणारी जी बरड जमीन आहे ती काय केली या ठिकाणी राणी केली, म्हणजे रान बनवलं. आपण म्हणून आम्ही रान बनवलं, म्हणजे पूर्वीची आमची जमीन नापीक होती ती आम्ही काय केली सुपीक केली. म्हणजे जेवढे चांगल्या प्रकारची तत्त्व आहेत ती सगळी मनुष्य शरीराच्या ठिकाणी एकत्र करून ह्या मानवी देहाचं निर्माण केलं. आणि त्यामध्येही मनुष्याला भीती काय वाटावी म्हणून काय केलं, येरधारे लागी. त्याला येरधारा म्हणजे पुन्हा पुन्हा ये आणि जा, म्हणजे त्याला जन्म मृत्यूची सुरंगी म्हणजे जन्म मृत्यूचं असं भुयार तयार केलं की सुहाविली निलागी संकल्पे येणे. ह्या जन्ममृत्यूरूपी भुयार ह्या संकल्पाने निलागी म्हणजे तिथं कोणाचाच लागणार नाही. मृत्यूवर आतापर्यंत कोणी विजय मिळवू शकला आहे का, नाही. म्हणजे मनुष्याला ह्या जन्ममृत्यूचं भय किंवा जन्ममृत्यूचं असं भुयार निर्माण केलं की त्या भुयारात प्रत्येकाला जावं लागेल, कोणी त्याच्यातून टळू शकणार नाही. मग माणसं विचार करतील की नाही जन्ममृत्यूच्या भोवऱ्यातून कसं मुक्त व्हायचं म्हणजे त्याला प्रमाण कोण आहे, त्याचा उपाय स्वतःच्या ताब्यात नाही, ते निलाग आहे, तिथे याचा स्वतःचा काही विलाज नाही. आणि त्याच्यावर काय आहे, त्याच्यातून त्याला जो उल्लंघन करण्यासाठी त्याच्याजवळ स्वतःची शक्ती आहे का, नाही. मग ती शक्ती कोण सांगेल, तर ईश्वराचे निश्वसित असणारे वेद ते जे काही कर्माच्या मर्यादा सांगतात त्या मर्यादेचं पालन त्याला करावं लागेल की नाही. जर या जन्ममृत्यूच्या भुयारातून त्याला पलीकडं जायचं असेल तर त्यासाठी या संकल्पाने अशा प्रकारची स्थिती निर्माण केली का जन्ममृत्यूची सुरंगी, जन्म आणि मृत्यूरूपी हे जे भुयार आहे ते भुयार त्या ठिकाणी त्यांनी येणे संकल्पे सुहाविली. या संकल्पाने ते चांगल्या प्रकाराने तयार केलं. म्हणजे कोणी जरी असला तर या जन्ममृत्यूच्या सुरंग म्हणजे भुयार त्याच्यातून त्याला जावंच लागेल. जन्ममरण परंपरा चुकवण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी कधीही असणार नाही. मग अहंकाराशी एकलाधी करुणी जीवितावधी वाहविले बुद्धी चराचर. आणि काय केलं त्याने, ह्या संकल्पाने अहंकाराशी एकलाधी त्याने अहंकाराबरोबर एकरूप झाला. मी असा जो काही अनात्म पदार्थाविषयी जो उत्पन्न होणारा अहंकार आहे त्या अहंकाराशी तो एकरूप झाला. कोण, हा संकल्प. आणि जे काय माहिती आहे का, मी अशा प्रकारचा जो संकल्प आहे, मी देह, मी सुखी, मी दुःखी, हा काय आहे, हे फक्त त्या अहंकाराने त्या सुखदुःखाशी अनात्म पदार्थाशी एकरूप होणं का, याच्यापेक्षा वेगळं त्याचं काही स्वरूप आहे, याच्यापेक्षा त्याचं काही वेगळं स्वरूप नाही. मग त्या ठिकाणी हा अहंकाराशी एकलाधी करुणी, ह्या संकल्पाने अहंकाराबरोबर एकलाधी म्हणजे एकरूपता केली. आणि पुन्हा वाहविले बुद्धी
चराचर, आणि ह्या बुद्धीच्या द्वारा ह्या सगळ्या चराचराची लागवड केली. म्हणजे बुद्धी कोणती इथं, तर भेदबुद्धी. हे अंडज, हे ज्वारज, हे स्वेदज, हे सुख, हे दुःख, अशा प्रकारची आपणच लागवड केलेली आहे की नाही. पण कोणत्या बुद्धीनं केलेली आहे, आपण पहिल्यांदा अभेद बुद्धीला विसरलो, भेदबुद्धी आली, आणि त्या भेदबुद्धीनं हे जड, हे चर, हे आचर, हे स्थावर, हे जंगम, हे सुखी, हे दुःखी, अशी भेदबुद्धीनं ह्या सर्वांची चांगल्या प्रकाराने लागवड केली चराचराची. म्हणजे काही चर उत्पन्न झाले संकल्पापासून. संकल्पातच काय होतं, काही चर उत्पन्न व्हावेत, काही अचर उत्पन्न होते. कोणी सुखी व्हावे, कोणी दुःखी व्हावे, कोणी जन्मावे, कोणी मरावे. हे सगळं काय म्हणजे ह्या सगळ्या पदार्थांमध्ये काय आहे, भेद आहे. जर भेद नसता, अभेद बुद्धी असते, तर सर्व यदायम आत्मा असं असतं. परंतु भेदबुद्धीमुळं काय झालं, प्रत्येकाच्या विषयी वेगवेगळे निरनिराळे अशी चराचराची कल्पना किंवा संकल्पाने या ठिकाणी निर्माण केली. या परी निराळी वाढे संकल्पाची डाळी, म्हणून तो मुळी प्रपंचाया. आता परब्रह्म तर ते काय होतं, काय बराड किंवा नापिक जमिनीसारखं होतं, किंवा शून्य शेजघर असल्यासारखं होतं. आणि एवढा विस्तार झाला की नाही, त्रिभुवना एवढा. याच्यामध्ये या अहंकाराशी एकरूप करून किती चराचर विश्व उत्पन्न झालं. त्या संकल्पनेत काय केला, एक अहंकार ते शरीराचा अहंकार धारण केला. मी आहे, मी आहे, मी आहे, त्या शरीराचा अभिमान धारण केला. ठीक चाललं आहे ना. तर याच्याप्रमाणे ते सांगतात, जन्ममृत्यूची सुरंगी स्वहाविली नीलागी संकल्पे येणे. त्या संकल्पाने आपलं संपूर्ण आयुष्य काय केलं की ह्या जे चराचर भेदात्मक असणारं जगत त्याच्याशी आपल्या अहंकाराची एकरूपता केली आणि ह्या चराचर विश्वाला उत्पन्न केलं. आता हे सगळं स्पष्टीकरण झालं. या परी म्हणजे अशा प्रकारे निराळी संकल्पाची डाळी वाढे. निराळी म्हणजे निसंकल्प असणारं जे परब्रह्म तत्व, त्याच्याच ठिकाणी ह्या संकल्पाची डाळी म्हणजे शाखा ती वाढत जाते. अशा रीतीनं पाहिलं तर आतापर्यंत केलेल्या विचारावरून काय ठरलं, म्हणून तो मुळी प्रपंचाया. हे जे प्रपंच आहे, हे जे क्षेत्र आहे, म्हणजे क्षेत्रत्व त्याला कधी व्यक्त क्षेत्रत्व कधी आलं, ज्या वेळेला हे चराचर विश्व उत्पन्न झालं, दृश्य कोटीमध्ये आलं. अगोदर तो संकल्प काय होता, परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी लीन होता. अशा रीतीनं याला हे संपूर्ण चराचर विश्व जेव्हा उत्पन्न झालं, त्याच्यावरून मूळ कारण कोण ठरलं, परमात्मा ठरला का संकल्प ठरला, संकल्प ठरला. म्हणून ह्या प्रपंचाचं मूळ कारण हा संकल्प आहे, असं त्याने आत्तापर्यंत सांगितलं. यया परी मतमुक्त की तेथ पडी गाहिले आणि की म्हणती हा हो विवेकी तुम्ही भले. हे सगळं शांतपणाने ऐकलं एक जणाने, एका मतवाद्याने. आणि तो मतवादी त्यांना काय म्हणायला लागला, ययापरी मतमुक्त की. याप्रमाणे मतमुक्त की म्हणजे आपलं मत, आपला सिद्धांत हेच कोणी मोती आहेत असं समजून या ठिकाणी ते मतरूपी जे मोती आहेत त्या मतमुक्ती आपलं मतरूपी मोती हे श्रवण केल्यानंतर पडी घाईले. आणि की दुसरा जो आहे त्याने त्याच्यावर हल्ला केला, पडी घाईले, त्याच्यावर हल्ला केला. आणि तो म्हणती आणि तो त्याला म्हणाला, हा हो विवेकी, वा वा, फारच मोठे विवेकी तुम्ही लागले, तुम्ही भले विवेकी, तुम्ही फारच मोठे विवेकी दिसतात. वरवर ऐकताना असं वाटतं आपातता काय बुद्धिमान आहेत, आणि यांनी संकल्पापासून सृष्टी निर्माण होते ही किती आपलं मत किती चांगल्या प्रकाराने सिद्ध केलं असं वाटतं. पण आम्हाला मात्र काही वाटत नाही. हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. तुमचं आता एखाद्याला वाटेल की पहा ना, ह्या संकल्पवाद्यांनी कोणाचा सांख्य दर्शनाचा, बरोबर ना, केवढा मोठा समाचार घेतला, परंतु काही समाचार घेतला नाही. कारण का, परतत्वाची आगावी संकल्पशेज देखावी तरी कापान म्हणावी प्रकृती तयांची. तो म्हणतो काय हो, सांख्य दर्शनापेक्षा तुम्ही काय वेगळं सांगितलं. सांख्य त्याला काय म्हणत होते, प्रकृती असं म्हणत होते, बरोबर आहे ना. आणि तुम्ही काय म्हणता, संकल्प असं नाव दिलं. नावातच बदल आहे का, मूळ जी प्रक्रिया आहे तुम्ही काय वेगळ्या पद्धतीने सांगितली. प्रकृतीमध्ये 3 गुण मानून प्रकृती स्वतंत्रतेनं जगताची
उत्पत्ती करते ह्या क्षेत्राची, असं आम्ही सांगितलंच होतं. हे त्या तुमच्या दुसऱ्या मतवाद्यांनी सांख्य दर्शनाने ही गोष्ट सांगितली होती. तुम्ही त्याला काय केलं, प्रकृती नाव देण्याच्या ऐवजी फक्त काय केलं, नाव बदलला. दरीवरचा पोशाख बदलला तर आतलं शरीर काय आहे तेच आहे, सिद्धांत तोच आहे. त्यामुळं हो विवेकी तुम्ही, भले तुम्ही मोठेच विवेकी दिसतात, म्हणजे याचा अर्थ तुम्ही विवेकहीन आहात. परतत्वाची आगावी संकल्प शेज देखावी, तरी का पान म्हणावी प्रकृती तयांची. मग संकल्प म्हणण्याच्या ऐवजी प्रकृतीवादी प्रकृती म्हणत होते, हेच काय बिघडलं होतं, आहे की नाही. प्रकृतीच म्हटले असते तर काय हरकत झालं असतं. प्रकृती ब्रह्माच्या अधिष्ठानावर राहते, ब्रह्माच्या प्रतिबिंबाला ग्रहण करते, त्याला तो म्हणतो आम्ही मायावादी, समजा माया त्याला ग्रहण करते आणि मायेचा परिणाम ब्रह्माच्या अधिष्ठानावर मायेचा परिणाम होऊन एक क्षेत्र उत्पन्न होतं, असं म्हटलं असतं तर कुठं बिघडलं होतं, आहे की नाही. मग तुम्ही काही नवीन शोध लावला, काहीच नाही. वरून फक्त ते शब्दाचा तुम्ही छल केला किंवा शब्द बदलले, आशय तो काय आहे त्याचा एकच ठरतो. मग परतत्वाच्या ठिकाणी संकल्प परब्रह्माच्या शयेवर संकल्प पौडला असं तुम्ही जे म्हणता, तर त्या ठिकाणी ती प्रकृतीच लीन झाली होती असं म्हटलं तर काय हरकत आहे, असं तो म्हणतो. परी हे असो नव्हे तुम्ही या न लगावे, आताच आगवे सांगिजेल. परी हे असो, परंतु हे आता असू द्या म्हणतात. हे नव्हे, तुमचं हे बोलणं बरोबर नाही. तुम्ही या न लगावे, आताच हे आगवे सांगिजेल. मी तुम्हाला याचं खरं काय आहे ते मी सांगतो. प्रत्येक मतवादी हा किंवा प्रत्येक दर्शनकार आपल्या मताचा काय आहे, अभिमान धरू नये. तो म्हणतो हे सांगिजेल. हे जर तुम्हाला क्षेत्र समजावून घ्यायचं असेल, क्षेत्राचा विचार करावा कोणी, आम्हीच करावा, आणि ते सांगू कोणी, आम्हीच. पण कधी सांगाल तुम्ही, आत्ताची आगवे सांगिजेल. आत्ताच्या आत्ता तुम्हाला याचं निरूपण करतो. आता आम्ही तुम्हाला प्रतिप्रश्न करतो, तुम्ही सांगा बरं. हे आक्षेपार्थाने प्रश्न आहे. आपण एखादा प्रश्न विचारला ना तर आपल्याला जे अपेक्षित उत्तर आहे ना ते आपोआपच शेजारचा मनुष्य देतो. आता ते सांगतात, तरी आकाशी कवने केली मेघाची भरणे, अंतरिक्षी तारागणे धरी कवन. आता आम्ही तुम्हाला सांगतो का आकाशामध्ये हे मेघ आहे. आकाशामध्ये असणारे मेघ, हे मेघ पुन्हा कसे पाण्याने भरलेले मेघ. वास्तविक आहे, आपण जर आकाशात कोणताही पदार्थ फेकला तर तो खाली येतो, परंतु पाण्याने भरलेले ढग आकाशात राहतात. हे कोणी भरले, त्याच्यात पाणी कोणी भरलं तुम्ही सांगा, असं त्याला प्रश्न विचारतो. आकाशी कवने केली मेघाची भरणे, अंतरिक्षी तारागणे धरी कवन. आता हे चंद्र, सूर्य एवढे मोठे ग्रह किंवा तारे आहेत, आणि ह्या अंतरिक्षामध्ये आकाशगंगेमध्ये हे एवढे वजनदार पदार्थ धारण केले की नाही आकाशामध्ये, तेव्हा ह्या अंतरिक्षामध्ये ह्या तारांचा समूह कोणी कवनधरी कोणी धारण केलेला आहे सांगा. अजून त्याला प्रश्न विचारतात, गगनाचा तडावा कोणे ओढिला केधवा, कवन पवनू हिंडतो असावा हे कवनाचे मत. आता त्याला अजून विचारतात, गगनाचा तडावा म्हणजे मंडप किंवा तंबू. तर हा आकाशाचा तंबू आहे का नाही, कढईसारखा सगळ्या जगाला. आता जर एखादा तंबू टाकायचा झाला तर त्याला त्या खुंट्या ठोकून सगळीकडे ताण द्यावे लागतात ना, तसा हा आकाशाचा जो मंडप आहे, तर तो आकाशाचा मंडप कोणी वेडीला केधवा, कोणी त्याला ओढून धरलं, ताणून धरलं ते सांगा. पवन हिंडतो असावा, पवन म्हणजे वारा, तो वारा सगळ्या जगात हिंडतो म्हणजे संचार करतो. हे कोणाचं मत, हे कोणाच्या मताने हे होतं ते तरी तुम्ही आम्हाला सांगा. रोमा कवन पेरी, आपल्या शरीराला एवढे जे रोम उगवतात तर याची पेरणी कोण करतं, रोमा म्हणजे केस, त्या केसांची पेरणी कोण करतं. सिंधू कवन भरी, आणि हा जो सिंधू म्हणजे समुद्र आहे, त्या समुद्रात पाणी कोण भरतं. पर्जन्याच्या करी धारा कवन, आणि पावसाच्या धारा एवढ्या कोण करतं, कोण याची निर्मिती करतं. तैसे क्षेत्र हे स्वभावे, हे वृत्ती कवनाची नव्हे, हे वाहे तया फावे येरा तुटे. हा कोण आहे माहिती आहे का, याला म्हणतात स्वभाववादी. ह्याविषयी ह्याच्यावर जीवाची त्या मालकी, प्रकृतीची मालकी, संकल्पाची मालकी ह्याचा विचार करू नये.
ह्याच्यामध्ये एका काही माणसं जे आहे ना त्याच्यामध्ये असं रामकृष्ण परमहंसदेवाने सांगितलं, एक मनुष्य रस्त्याने जात होता, भुकेलेला होता, ऊन पडलेलं होतं म्हणून एका आंब्याच्या झाडाच्या सावलीला बसला आणि त्याला भूक लागलेली होती. तर तो काय करायला लागला, हा आंबा गोड असेल की कडू असेल, आंबट असेल, ह्या आंब्याचा मालक कोण असेल, तो श्रीमंत असेल का दरिद्री असेल, त्याचं घर कुठं असेल, अशाच प्रकारचा विचार करीत बसला. आणि भुकेने भुकेने गांजले म्हणजे तडफडत आहे. आणि दुसरा एक मनुष्य रस्त्याने आला, त्यालाही भूक लागली होती, त्याने जाताना सरळ की खाली लोंबलेला आंब्याचा पाड घेतला आणि तोंडात टाकला. तसं हे जगत कुठून आलं, कशावर राहतं, कुठं जातं, यापेक्षा ह्या जगताचा काहीच उपयोग नाही. हे जगत अधिष्ठान परमात्मा मी आहे असं मनुष्याने निश्चय करावा. पण लोक क्षेत्राचाच विचार करता करता मूळ असणारा जो क्षेत्रज्ञ आहे त्या क्षेत्रज्ञाचा विचार विसरून जातात. तर तिथं ते सांगतात, त्यांनी सांगितलं की हा जो संकल्पवाद्याचं खंडन करणारा हा जो पुरुष आहे, हा पुरुष कोणता आहे, स्वभाववादी. हे जगत कसं उत्पन्न व्हायचं ते झालं, फक्त या जगताचा उपयोग काय करायचा हे आपण पाहिलं पाहिजे. जगताचा उपयोग, वंदनीय प्रातस्मरणीय बालयोगी महाराज म्हणायचे, जग कसं आहे, मिथ्या आहे का सत्य आहे याचा उपयोग नाही, त्याचा विचार करून काही उपयोग नाही. जग माझ्या उपयोगाचं नाही, ते कसंही असो. तसं हे जगत मिथ्या असल्यामुळं त्या मुमुक्षीच्या उपयोगाचं नाही, मुमुक्षीच्या उपयोगाचा आहे आत्मविचार. म्हणून त्याने आत्मविचार करावा. विचारच करू नये असं नाही, कारण प्रतितीला येतं, करायचा झाला तर सगळ्यात भर कुठं द्यावा, जगत मिथ्या कसं आहे याच्यावर भर द्यावा. म्हणजे ते जगत आपल्या वृत्तीवरून जाईल किंवा आपल्या आत्मस्वरूपाला कोणताही प्रतिबंध करता नाही. आणि मग त्यावेळेला काय होईल की मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंद्रांशू आद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात की या तुम्हालाच आम्ही विचारतो की हे क्षेत्र स्वभावे वृत्ती कवनाची नव्हे, हे कोणाचंच नाही, फक्त हे कशासाठी, हे वाहे तया फावेन एरा तुटे, जो याची वैती करील, म्हणजे हे क्षेत्र माझं आहे, याच्यावर माझी मालकी आहे, याच्यापासून मला अमुक लाभ करायचा आहे असं म्हणेल त्याला फावे. म्हणजे जो व्यवस्थित रीतीने हे जमीन करील त्याला याचं उत्पन्न मिळेल, आणि हे क्षेत्र जे व्यवस्थित शेती करणार नाही त्याला याचा लाभ होणार नाही. तसं ह्या क्षेत्रामध्ये, ह्या शरीरामध्ये येऊन जर कोणी चांगली मशागत करील, म्हणजे याचा अर्थ वेदविहित कर्माचा अनुष्ठान करील, बरोबर ना, वेदविहित निष्काम उपासना करील, वेदविहित वेदाने प्रतिपादन केलेलं तत्त्वज्ञान करून घेईल, तर तो मुक्त पण होईल, तो इहलोकातलं सुख पण भोगेल, परलोकातलं सुख पण भोगेल. आणि वाहे तया फावे आणि येरा, आणि जो या ठिकाणी ह्या क्षेत्राचा उपयोग चांगला करणार नाही तया तुटे, तो ह्या सुखाला काय होईल, मुकेल, ह्या लाभाला तो मुकेल, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा या स्वभाववाद्याच्या इथला जो स्वभाववादी आहे तो स्वभाववादी सांगतो जगत कसं उत्पन्न झालं, हे जगत आपोआप उत्पन्न झाले. स्वभाव म्हणजे याच्यावर जीवाची मालकी सांगता येईना, संकल्पाची सांगता येईना, पुन्हा प्रकृतीची सांगता येईना, याच्यामध्ये कोणाचीच मालकी सांगता येत नाही. वास्तविक काय आहे, ह्या जगाचं कारण असणाऱ्या मायेचा नियंता ईश्वर आहे, आणि तो ईश्वर या मायेचा नियंता असल्यामुळं त्या ईश्वराने ही सृष्टी उत्पन्न केलेली आहे. आता ही ईश्वर निर्मित सृष्टी जी आहे ती ईश्वर निर्मित आहे, आणि ती कोणाला सुखही देत नाही, दुःखही देत नाही. म्हणून या ठिकाणी ईश्वर सृष्टी ही कोणाला सुखालाही कारण होत नाही आणि दुःखालाही कारण होत नाही. जीवसृष्टी, जीवाने हे शरीराला मी म्हटलं की मग त्या शरीर संबंधाने असणारे सगळे नियम त्याला लागतात. जो देहाला मी म्हणतो, शास्त्र कोणाला विषय करतं, अज्ञानाला विषय करतं, आणि त्या अज्ञानाला काही विधी निषेध सांगतं. ते जे त्याचं अनुष्ठान करतात, विहिताचं आणि निषिद्धाचा त्याग करतात, त्यांना फावे, त्यांना या मनुष्य जन्मातून काही लाभ होतो, इहलोकात परलोकात किंवा मोक्षापर्यंत जाता येतं. आणि जे लोक ह्या देहाला मी म्हणून ह्या देहाला माझा आहे म्हणतात आणि शास्त्राच्या नियमाचं काय करतात, उल्लंघन करतात, आणि स्वैरपणाने मनाला वाटेल तसं यथेच्छ वर्तन, म्हणजे आचाराचं, विचाराचं, भावनांचं शास्त्राला न मानता जे अतिक्रमण करतात तया तुटे. त्यांना मग काय, पुनरपी जननम पुनरपी मरणम. त्यांनी सांगितलं की इहलोक, काय ओवी माऊलीची, इहलोकातलं सुख मिळत नाही तर परलोकातलं कुठून मिळणार.
दयाचे ऐहिक धड नाही, ज्याचा इहलोकसुद्धा चांगला नाही, या लोकात त्याला सुख मिळत नाही, त्याला मरणानंतर काय गती मिळणार आहे? जो जिवंत असताना नरक दुःख भोगतो त्याला मरणानंतर काय स्वर्गसुख मिळणार आहे का? अशा ठिकाणी असा एक विचार करावा याच्यातून. हा काय वाहे तया फावे आणि येरा तुटे. आता हा जो विचार आहे हा विचार ऐकल्यानंतर आता याच्यामध्ये दुसरा जो बसलेला होता तर तो म्हणतो, तो अनिके गे क्षोभे म्हणितले निके तरी भोगीजे एके काळी केवी हे. आता जे लोक आहे फार तर ह्या कर्माच्या विचारात काय केलं त्यांनी? ईश्वरवाद मानला. चांगलं लक्षात घ्या, ईश्वरवाद मानला आणि ईश्वराने ही सृष्टी निर्माण केलेली जीव त्या ईश्वरसृष्ट पदार्थाशी ज्या प्रकारचं आपलं नातं किंवा त्याच्याशी संबंध प्रस्थापित करतो त्या संबंधानुसारी त्याला सुखदुःख भोगावं लागतं. आणि ईश्वर हा प्राणी कर्म सापेक्ष फलदाता आहे. आपण जर म्हटलं तर इथं स्पष्ट रीतीने नसलं तर ईश्वरवादाची स्थापना केली. या ठिकाणी मायेचा नियंता असणारा जो ईश्वर आहे तो ईश्वर प्राण्यांच्या, कारण काय इकडं काम कर्म आणि अविद्या या 3 कारणाने जन्म येतो किंवा 3 कारणाने ही सृष्टी होते. जीवांचं कामना पण कारण आहेत, त्यांचं अज्ञान पण कारण आहे, बरोबर ना, आणि त्यांनी केलेलं कर्म हे सर्व त्याच्या ठिकाणी कारण आहे. आणि त्याच्यानुसार ईश्वराचा काय होत असतो? संकल्प होत असतो की आता ही सृष्टी उत्पन्न करावी. एकोहम बहुश्याम. ज्या वेळेला प्राणीमात्रांची कर्म फल देण्याला सन्मुख होतात त्याच वेळेला ईश्वराचा संकल्प होतो. अशा प्रकारचा विचार आपण आत्तापर्यंत ऐकला. पण हा सगळा विचार ऐकल्यानंतर एक असा मतवादी आहे की त्याला जीववादही मान्य नाही. नंतर क्षेत्राविषयी दुसरा जो आहे त्याला प्रकृतिवाद पण त्याला सांख्यांचा मान्य नाही, संकल्पवाद पण मान्य नाही, ईश्वरवाद पण मान्य नाही. मग त्याचं म्हणणं काय आहे का खरा परमात्मा काळ हेच परमात्म्याचं स्वरूप आहे. तुम्ही जे ईश्वर संकल्पना करता तर माणसाला जन्म मरण सुख दुःख जगामध्ये उत्पत्ती स्थिती लय या सगळ्याला कारण कोण आहे? काळ. म्हणून त्याला म्हणतात काल कारणवादी. आता सांगितलं ना योगवासिष्ठामध्ये काय सांगितलेलं आहे? स्वभावम ईश्वरम कालम. त्यापैकी हा काल कारणवादी. या सगळ्या क्षेत्राला कारण कोण आहे? काळ कारण आहे असं सांगतो. आणि तो म्हणतो की तुमचंही मत चुकीचं आहे. आणि मग काल कसा कारण आहे याविषयी तो स्पष्टीकरण करतो. राहिलेला विषय आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.